नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये समाजसेविका भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार शोभाताई धोंडीराम सातबाई या परिसरातील लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका प्रभागातील विविध विकास कामे मार्गी लावण्याच्या उद्देशाने भाजपाकडून उमेदवारी करू इच्छित आहेत। त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपा पदाधिकारी परिसरातील अनेक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। शोभाताई धोंडीराम सातबाई यांचे पती धोंडीराम अण्णा गोपाळ सातबाई हे गेल्या 25 वर्षांपासून दशक पंचक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये संचालकपदी काम करत असून प्रभाग क्रमांक 17 मधून सर्वसाधारण महिला गटातून शोभाताई धोंडीराम सातबाई या भाजपाकडून उमेदवारी करू इच्छित असल्याने पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक महिलांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। महिला गटातनं तुमच्या आई समान असलेल्या सौ शोभाताई धोंडीराम सातबाई या उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत। जर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि आपल्या सर्व जनता जनार्दनाच्या साक्षीनं जर शोभाताई निवडून आल्या तर प्रभागाचा पुढचा विकसित होण्याच्या दृष्टीने काय प्लॅन असेल किंवा काय कामं आपण करणार आहोत याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला देतो। की नगरसेवक निवडून आल्यानंतर की बऱ्याचदा आपण बघतो की आपण भावनेच्या पोटी मतदान करून जातो, पण 5 वर्षानंतर नगरसेवक आपल्याला दिसत नाही। परंतु दुर्दैवानं तसं होणार नाही। यासाठी आज दशकचे ग्रामदैवत असणाऱ्या मारुतीरायाच्या साक्षीनं आपल्या सर्वांना पुढच्या 5 वर्षात जर निवडून आलो तर आम्ही काय करणार आहोत हे आत्ताच सांगतो। त्यामध्ये सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 18 मध्ये ज्याप्रमाणे छत्रपती चौकामध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, अगदी त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 17 मध्ये देखील नारायण बापू चौक अर्थात कैलासवासी सागरप्पा आडव चौक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं भव्य दिव्य असं स्मारक उभं करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही उपलब्ध नाही। त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जे सर्व सुविधायुक्त असेल असं आरोग्य केंद्र उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर महिला सुरक्षा आणि सन्मान प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांची सुरक्षा या ठिकाणी धोक्यात आहे, तर त्या ठिकाणी आपण महिलांना सुरक्षित महिला म्हणजे रात्री 12 वाजता जरी महिला आपल्या प्रभागातून गेली असेल तर ती निश्चितपणे सुरक्षित असली पाहिजे। यासाठी पोलिसांच्या साहाय्यानं आपण महिला सुरक्षा आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी महिलांवर जो अन्याय अत्याचार होतो त्याबद्दल त्यांचा सन्मान कसा करावा, विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान कशा प्रकारे करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये असलेले ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्याची व्यवस्था देखील आपण करणार आहोत। आणि आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जागा निश्चित करून प्रभागामध्ये असणारे अनाथ बालक असतील, विधवा महिला असतील किंवा की असे कोणी वृद्ध लोक असतील की ज्यांना सांभाळणारा कोणी नाही, यासाठी आपण एक केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून अशा ठिकाणी अशा व्यक्तींना मोफत भोजनाची व्यवस्था त्याचबरोबर इतर त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आपण मोफत पुरवण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत। आणि याचबरोबर आपण असा एक नारा घेऊन चाललो आहे की जर प्रभाग सुरक्षित असेल म्हणजे सुरक्षित प्रभाग सुरक्षित राष्ट्र हा नारा घेऊन आपण प्रभागामध्ये विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना कुठलंही पाठबळ न देता आपल्याला ज्या पण परिस्थितीमध्ये सुरक्षित प्रभाग करता येईल ते सर्व प्रयत्न आपण करणार आहोत। आणि मला विश्वास आहे की सर्व जनता जनार्दनाच्या साक्षीने आमच्या इच्छुक उमेदवार सौ शोभाताई धोंडीराम सातबाई यांना आपण सर्वजण भरघोस मतांनी निवडून द्या आणि प्रभागाची विकास करण्याची संधी द्या। जय श्रीराम। जय शोभाताईंचा आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। या त्यांनी जी सुरुवात केली त्यांचं पूर्ण परिसरामध्ये कसं नाव आहे काय आहे सर्व आहे सगळ्यांना माहितीच आहे। आता या सुरुवातीला चांगलं पुढं कसं काय चांगल्या पद्धतीनं जाता येईल हे पुढचे गणित ठरतीलच, परंतु सर्वजण एकोप्याने आपलं गाव कधी पण गाव म्हणून विचार केला तर सर्वजण एकोप्याने राहतात। ह्याच एकोपा पुढे टिकून ज्याला कोणी चांगल्या उमेदवाराला आपल्याला पक्षात तिकीट देईल त्याला सर्वांनी साथ देऊ एवढंच मला सांगावंसं वाटतं। कारण
उमेदवार म्हणून प्रचार शुभारंभ तसंच उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. कैलासनी जे सांगितलं तेच भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी असतं की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कार्यकर्त्याची दखल ही निश्चितपणे घेतली जाते आणि त्यामुळेच या प्रभाग 17मध्ये मी असेल, कैलास असेल, आप्पा असेल, भाऊ असेल, मंगेश असेल, राहुल असेल, तुमच्या ताई असतील, शोभाताई असेल, तुमचे मंगेश भाऊ मोरे असतील, जाधव सर आहे, विजू लोखंडे आहे, रामदास लालगोडे आहे, असे अनेक इच्छुक भारतीय जनता पार्टीचं इच्छुक म्हणून या ठिकाणी काम करतात. आपण सर्वजण पेपरला पण वाचत असाल की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देण्याची काही पद्धती आहेत, काही निकष ठरलेले आहेत. त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ज्याला उमेदवारी देईल त्याच्या मागे या बजरंग बलीच्या समोर सांगतो की त्याच्या मागे भारतीय जनता पार्टी म्हणून मी प्रामाणिकपणे या ठिकाणी उभा राहील. प्रभागातील पाण्याचा, रस्त्याचा तसेच युवा पिढीला रोजगार गार्डन सुशोभीकरण, नूतनीकरण, सार्वजनिक शौचालयाचे सुशोभीकरण, नूतनीकरण, गोदावरी नदी स्वच्छ सुंदर करण्यास लक्ष देण्याच्या हेतूने त्यांची उमेदवारी विशेष मांडली जाते आहे. या कार्यक्रमात भाजपाचे माजी नगरसेवक दिनकर आढाव, प्रशांत दिवे, मंगेश मोरे, दिलीप आढाव, राजेश आढाव, कैलास आढाव, विनोद शिंगे, बाजीराव आढाव, केशव आढाव, संपत आढाव, रवी शिंदे, कृष्णा आढाव, सचिन आढाव, दिलीप निमसे, रमेश आढाव, ज्ञानेश्वर आढाव, विजय लोखंडे, आशुतोष आवरोटे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.